विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. इयत्ता तिसरी परिसर अभ्यासामधील 17वा धडा सुंदर दात स्वच्छ शरीर याचा स्वाध्याय आज आपण सोडवणार आहोत. चला तर मग सुरू करूया. प्रश्न अ आहे, काय करावे बरे? मित्राचा दात दुखतो आहे. तो डॉक्टरांच्या भीतीपोटी कोणाला सांगत नाही, पण त्याला डॉक्टरांकडे पाठवायचे आहे. अशा वेळी आपण काय करायला हवं हे आता लिहायचं आहे. उत्तर पाहूया. अशा वेळी आपण मित्राला समजावले पाहिजे की जर वेळीच डॉक्टरांकडे गेले नाही तर दाताचे दुखणे थांबणार नाही. दातांचा विकार वाढत जाईल आणि नंतर कदाचित अधिक उपचार घ्यावे लागतील. त्यामध्ये जास्त वेळ जाईल, जास्त खर्च होईल, शिवाय जास्त त्रासही होईल. हे लक्षात आल्यावर मित्र नक्की डॉक्टरांकडे जाईल. यानंतर प्रश्न आ आहे, जरा डोके चालवा. त्याच्यामध्ये पहिला प्रश्न आहे, दात स्वच्छ करण्याची सर्वात चांगली पद्धत कोणती व का? उत्तर पाहूया. ब्रश व पेस्ट वापरून दात स्वच्छ घासणे ही दात स्वच्छ करण्याची सर्वात चांगली पद्धत आहे. ब्रश वापरला की दातांमधील फटीत अडकलेले अन्नकण बाहेर काढता येतात. पेस्टच्या फेसाने दात स्वच्छ होतात. तसेच दातांच्या फटीतूनही दात स्वच्छता होते. दुसऱ्या कोणत्याही पद्धतीने दातांना व हिरड्यांना इजा होऊ शकते. यानंतर दुसरा प्रश्न आहे, नखे का वाढू देऊ नयेत? उत्तर आहे, वाढलेल्या नखांत घाण अडकून राहते. आपण हाताने काही खाताना किंवा जेवतानाही घाण आपल्या पोटात जाते. त्यामुळे आपल्याला वेगवेगळे आजार होऊ शकतात. हे टाळण्यासाठी नखे वाढू देऊ नयेत. यानंतर प्रश्न 3 आहे, बाजारातून आणलेली द्राक्षे धुवून खाण्याची गरज का असते? उत्तर पाहूया. द्राक्षांवर धूळ आणि घाण बसलेली असते. द्राक्ष मळेवाल्याने कीटकनाशक औषध मारलेले असते. जर द्राक्षे न धुता तशीच खाल्ली तर ही सर्व घाण आपल्या पोटात जाऊन आपले पोट बिघडेल. कीटकनाशकाने आपल्याला विषबाधा देखील होईल. म्हणून बाजारातून आणलेली द्राक्षे धुवून खाण्याची गरज असते. यानंतर प्रश्न 4 आहे, सकाळी उठल्यावर दात घासण्यापेक्षा रात्री झोपण्यापूर्वी दात घासणे जास्त महत्त्वाचे असते. त्याचे कारण लिहा. उत्तर पाहूया. दिवसभरात आपण जे जे खाल्लेले असते त्याचे कण दातात किंवा तोंडात अडकून राहतात. रात्रभर कुजलेले अन्नकण तोंडात राहिले तर दात किडायला सुरुवात होईल. तोंडाला घाणेरडा वास येईल. म्हणून रात्री झोपण्यापूर्वी दात घासणे जास्त महत्त्वाचे आहे. पुढे प्रश्न 5 आहे, बाहेरून आल्यावर हात पाय धुण्याची पद्धत का आहे? उत्तर पाहूया. घराच्या बाहेर असताना आपले हातपाय अनेक कारणांनी अस्वच्छ होतात. आपल्या शरीराची स्वच्छता आपणच ठेवली पाहिजे, नाहीतर आपल्या आरोग्याला धोका पोहोचतो. म्हणून बाहेरून आल्यावर हातपाय धुण्याची पद्धत आहे. पुढे प्रश्न ई आहे, गाळलेले शब्द भरा. या ठिकाणी आपल्याला 5 वाक्य दिलेली आहेत आणि त्यातील काही शब्द गाळलेले आहेत. त्या ठिकाणी योग्य शब्द भरून आपल्याला वाक्य पुन्हा लिहायची आहेत. आपण प्रत्येक ठिकाणी योग्य शब्द भरून वाक्य लिहिलेली आहेत. ती वाक्य पाहूया. पहिलं वाक्य आहे, दुधाचे दात 7व्या 8व्या वर्षी पडतात. यातील दुधाचे दात हे शब्द गाळलेले होते, ते आपण भरून वाक्य लिहिलं आहे. 2 आहे, कुजलेले अन्नकण तोंडात राहिले की त्याचा परिणाम होऊन दात पडतात. इथे अन्नकण हा शब्द गाळला होता, तो आपण भरला आहे. 3, ब्रश आणि पेस्ट वापरले तर दातांमधील फटी नीट स्वच्छ करता येतात. इथे पेस्ट हा शब्द गाळलेला होता, तो भरला आहे. 4, दात घासताना जीभ आणि हिरड्याही स्वच्छ कराव्यात. यामध्ये जीभ हा शब्द गाळला होता, तो आपण भरला आहे. 5वं वाक्य आहे, 5 ज्ञानेंद्रियांचीही स्वच्छता ठेवायला हवी. इथे ज्ञानेंद्रियांचीही हा शब्द गाळला होता, तो भरून आपण वाक्य पूर्ण लिहिलेलं आहे. अशा पद्धतीने गाळलेल्या ठिकाणी योग्य शब्द भरून वाक्य पूर्ण करून आपण इथे लिहिलेली आहेत. पुढील प्रश्न पाहूया.
पुढे प्रश्न ई आहे, खालील प्रश्नांची उत्तरे द्या. त्यातील एक आहे, हिरड्या खराब का होतात? उत्तर आहे, दातांच्या फटीत अन्नकण अडकून ते कुजतात. असे वारंवार होत राहिले की हिरड्या खराब होतात. प्रश्न 2 आहे, काहीही खाल्ले की तोंड कसे धुवावे? उत्तर पाहूया. प्रथम चूळ भरावी, तोंडाच्या आतून व बाहेरून बोट फिरवावे, मग खळखळून 5-6 वेळा चुळा भराव्यात. शक्य असेल तर दातांवरून ब्रश फिरवावा. पुढे प्रश्न 3 आहे, जेवायला सुरुवात करायच्या आधी हात स्वच्छ का धुवावेत? उत्तर पाहूया. आपण अस्वच्छ हातांनी जेवण केले तर ते घाण आपल्या पोटात जाईल, त्यामुळे पोट बिघडेल, आपण आजारी पडू, म्हणून जेवायला सुरुवात करायच्या आधी हात स्वच्छ धुवावेत. पुढे प्रश्न 4 आहे, तोंड धुण्यासाठी ब्रश आणि पेस्ट वापरण्याचे फायदे कोणते? उत्तर पाहूया. ब्रश आणि पेस्ट वापरल्यामुळे दातांमधील फटी स्वच्छ करता येतात. पेस्टच्या फेसामुळे दातांच्या फटीत अडकलेले अन्नकण बाहेर येतात. यानंतर 5वा प्रश्न आहे, स्वच्छता ठेवली नाही तर काय होते? उत्तर पाहूया. स्वच्छता ठेवली नाही तर निरनिराळे आजार होऊ शकतात. आणि शेवटचा 6वा प्रश्न आहे, दात अस्वच्छ असतील तर पोटाचे विकार का होतात? उत्तर आहे, दात अस्वच्छ असतील तर हिरड्याही खराब होतात. हिरड्यांमधून रक्त आणि पू यायला सुरुवात होते. ही घाण आपल्या पोटात जाते आणि त्यामुळे पोटाचे विकार होतात. या ठिकाणी पाठावरील स्वाध्याय पूर्ण होत आहे. स्वाध्यायातील सर्व प्रश्नांची उत्तरे आपण व्यवस्थितपणे पाहिलेली आहेत. त्या सर्वांचा व्यवस्थित अभ्यास करा आणि हा स्वाध्याय आपल्या वहीमध्ये सुंदर हस्ताक्षरात लिहून काढा. आजचा व्हिडिओ या ठिकाणी पूर्ण होत आहे. धन्यवाद.